ही आमची शाळा. ते खाली उतरून या ठिकाणी एक बस स्टॉप होता. या बस स्टॉपला फार उशिरा बसेस यायच्या आणि मग इथून आम्ही जायचो. हा जो भाग दिसतो आता, तिथे अक्षरशः काहीही नव्हतं. रस्त्याच्या पलीकडे हे जे वाघेश्वराचं मंदिर आहे, या वाघेश्वराच्या मंदिराच्या तिथं जे तळं आहे, त्या तळ्याचं पाणी आणून आम्ही शाळेतल्या झाडांना घालायचो. संध्याकाळी स्टडी असायची. 5:30-6 नंतर या रस्त्याला चिटपाखरू देखील नसायचं. पण मला तो बोर्ड आठवतो, निळ्या रंगाचं बॅकग्राऊंड आणि पांढऱ्या अक्षरांनी लिहिलेलं त्याच्यावरती, आणि तो बऱ्यापैकी रंग केलेला होता. आता हा नवीन आहे आणि हे आमच्या शाळेचा मुख्य दरवाजा. आणि आमच्या आजी बसायच्या आणि याच ठिकाणी पेरूवाला असायचा, बाबू पेरूवाला. झाडं आम्ही त्यावेळेला लावली होती. पिरजादे सर होते आणि त्यांनी प्रत्येक मुलाला, कारण हा भाग तसा दुष्काळी होता, त्यामुळे ही झाडं लावली होती. प्रत्येक मुलाला एक झाड दिलं होतं. माझंही झाड आहे. आपण तिकडे जाणार आहोत, मी बघणार आहे ते झाड आहे का. ही माझी जुनी शाळेची इमारत आणि 11वी-12वीला मी या ठिकाणी होतो. या ठिकाणी मला आठवते की मी डबा घेऊन आम्ही सगळे मित्रमंडळी या झाडांखाली, किंवा इकडे जरा भरपूर झाडं होती पूर्वी या ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही सगळे डबा खायला बसलो. मी जेव्हा आलो पुण्यामधनं, तेव्हा मी 8वीला इथे ऍडमिशन घेतलं होतं. पिरजादे सर त्यावेळेस मुख्याध्यापक होते. मला 8वी ब चा वर्ग मिळाला आणि हा तो माझा 8वी ब चा वर्ग. या वर्गामध्ये 8वी ब मी होतो आणि पहिलाच बेंच माझा होता. हे ग्रंथालय होतं तेव्हा. आणि इकडून आता हे जे बंद दिसतंय ना, इथून बाहेर जायला रस्ता होता. हे 8वी अ, ब, क आणि ड च्या या तुकड्या इथे होत्या. ती इमारत, इथून मी पळलोय, इथून धावलोय, इथून बसून डबे खाल्लेत, मस्ती केली, मारामाऱ्या केल्यात. ही माझी शाळा. झाडं लावली होती. मला वाटतं आता ती झाडं गेली आहेत. आणि ती झाडं लावली की त्या झाडावरती मी माझं नाव खिळ्याने कोरल्याचं मला आठवतंय. त्या सरांचं, म्हणजे पिरजादे सर जे आहेत ते त्या ठिकाणी राहायचे. बघा, मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी पिरजादे सर म्हणजे निवासीच मुख्याध्यापक होते. तिथे एक झोका सुद्धा होता. आता तो झोका काढलेला आहे, आता नाही आहे इथे. त्या झोक्यावरती आम्ही खूप खेळलोय. खूप सुंदर आठवणी आहेत. वाघोलीमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंब होती त्यावेळेला, आजही आहे, पण त्यावेळेस जरा जास्ती होती. त्यावेळेस ह्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरलं जायचं आणि इथे आम्ही पाणी प्यायचो त्याच्यावर. हायजीन बिजीन सगळं आता, आपण त्यावेळेस एकाच ग्लासात आम्ही 100 जण पाणी पित असतो. अशी मजा आहे बघ. पास झालो आणि या 9वीचे वर्ग इकडे होते. या 9वीच्या वर्गांमध्ये मी 9वी अ मध्ये नंतर दाखल झालो आणि हे आहेत 9वीचे वर्ग. हे जे ग्रंथालय वगैरे लिहिलेलं आहे, या ठिकाणी आमची प्रयोगशाळा होती. त्यानंतर मी 10वी मध्ये गेल्यानंतर मला 10वी अ मध्ये होतो आणि मग तो 10वी अ चा वर्ग. ग्रामीण भागात होतो, पण आमच्या शाळेतनं कमीत कमी 7 ते 8 मुलं त्यावेळेस बोर्डामध्ये यायची. आजही माझ्या बरोबर एक बोर्डात, त्यावेळेचा बोर्डात आलेला आहे. आणि याचा थोरला भाऊ, त्याची बहीण देखील बोर्डामध्ये आली होती, रामदास सातपुते. ही होती आमच्या पिरजादे सरांची, म्हणजे मुख्याध्यापकांची केबिन. इथंच आम्ही, माझे वडील सरांना भेटले की माझ्या मुलाला ऍडमिशन द्या. खेडेगावातली शाळा होती, पण त्यावेळेस इथे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी असायचे. हा तो कॉरिडॉर आहे शाळेचा. किती सुंदर आहे बघा. इथे सुद्धा काही काळ पिण्याच्या पाण्याची टाकी होती. इथे आमच्या शिक्षकांचं वास्तव्य असायचं. सगळ्या टीचर्स रूम होती आमची. ही होती संचयनीची, आता ती बंद दिसते. इथे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आमच्या शिक्षकांनी बचतीची सवय लावली. इथं आमचं संचलन व्हायचं, म्हणजे इथून असा तो राऊंड मारला जायचा, तिथून गोल फिरून, आणि हे आमचं स्टेज. इथे ते झेंडावंदन व्हायचं. आजही तो झेंडावंदनाचा तो खांब त्या ठिकाणी आहे. हाच तो स्टेज आहे की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गाजवला होता. मी, माझा मित्र भूपेंद्र सोनवणे, रामदास सातपुते, सुनील गोरे, आम्ही इथे एक सुंदर नाटक केलं होतं, झोपी गेलेला जागा झाला.
आणि हे नाटक इतकं गाजलं होतं की आजही आमचे जुने मित्र, आता सगळे वयस्कर झालेत, ते आठवण काढतात की अरे किती छान तुम्ही त्यावेळेस ते नाटक केलं होतं. त्यानंतर मग मी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी इथेच केली आणि हे आमचे 11वी 12वीचे वर्ग होते. 11वी 12वी कॉमर्स. गेले ते दिवस गेले, खरंच त्याच्या आठवणी आहेत. आणि हा माझा 12वीचा वर्ग होता. याच ठिकाणी आम्ही खूप बागडलोय, खेळलोय, मस्ती केलीये, गोंधळ घातलाय. हाच तो स्टेज मी कधी विसरू शकणार नाही. चित्रपटासाठी, नाटकांसाठी मला प्रोत्साहन देणारा हाच तो स्टेज. विशेष म्हणजे निंबाळकर सर गणिताचे तास कित्येकदा या निसर्गरम्य वातावरणामध्ये बाहेर बोर्ड लावून घ्यायचे आणि हा असा इकडून बाहेर, आता हे त्यांनी नीट केले, पण पूर्वी बाहेर जायला इकडे पलीकडच्या बाजूला सगळं रिकामं ग्राउंड होतं आणि शाळेला काही संडास बाथरूम वगैरे असला काही प्रकार नव्हता. 30 वर्षापूर्वी कसले संडास बाथरूम, ते सगळं बाहेर तिकडे अख्खं पटांगण मोकळं होतं, शुकशुकाट असायचा आणि मग तिकडे सगळं शिशूचं होतं. आता इथं त्यांनी नवीन इमारत बांधली आहे. ही इमारत तेव्हा नव्हती आणि या इमारतीच्या पलीकडून पार लांबपर्यंतचा भाग दिसायचा. हे वर्गाच्या मागचे मला कित्येक वेळा आठवते की कंटाळा आला की मुद्दामून या खिडकीतनं पेन बाहेर टाकायचा आणि सरांना सांगायचं की अहो सर माझा पेन पडलाय, आणि मग बाहेर यायचं. तेवढाच एकदा 5-7 मिनिटं 10 मिनिटं टाइमपास व्हायचं. आमच्या सरांनाही माहिती होतं की हे सगळे लबाडी आहे, पण त्यांना माहिती असून सुद्धा मुद्दामून ते बाहेर सोडायचे. ते शिक्षकच वेगळे होते. ज्या ठिकाणी आम्ही शाळेत असताना प्रत्येकाचे डबे एकत्र बसून खायचो आणि त्यावेळेस जे प्रेम होतं, जी आपुलकी होती, ही फार वाखाणण्याजोगी होती. अजूनही इथं आल्यानंतर आपण एक 35 ते 40 वर्षापूर्वीचं जे जीवन आहे ते एकदम चित्रपटासारखं समोर आलेलं आहे. अक्षरशः अंतर्मुख झालो. त्यावेळेसचे जे शिक्षक, निंबाळकर सर म्हणा, मगर सर म्हणा, पिरजादे सर म्हणा, भुतकर सर म्हणा, हे सगळे जे आहे ना, एकामागून एक असे डोळ्यासमोर यायला लागले. फारच भारी वाटलं. सकाळी सकाळी लवकर उठून आज वेळ काढून आलोय. माहित नाही आता ही शाळा अशीच राहणार आहे का, इथे काही नवीन बांधकाम होणार आहे, पडणार आहे, माहित नाही. पण मनाच्या कोपऱ्यातल्या ह्या आठवणी मात्र कधीच जाण. जे आहे हा, लायन्स क्लबनी त्या टाक्या दिल्या होत्या त्यावेळेला, बरोबर. त्यावेळेस पाण्याची गैरसोय होती. वर्गाची एक मी विशेष आठवण सांगतो तुम्हाला. या वर्गामध्ये मी फारच नटखट होतो आणि या वर्गामध्ये संध्याकाळचा स्टडीचा टायमिंग होता आणि एकदम चिडीचूप, कारण वातावरणामध्ये एकदम शांतता आणि मी नटखट असल्यामुळे काहीतरी माझा गोंधळ चालायचा, मुलांना हसवायचो, काहीतरी करायचं. त्यावेळेस देसाई सर आले, त्यांना कळलं की मी नटखटपणा करतोय आणि त्यांनी मला इतकं सटकवलं होतं. त्यांनी मारलेल्या थपडीचा आवाज हा इकडच्या रूम पर्यंत गेलेला होता आणि नंतर मला 2 दिवस गालावरती त्यांची 4 लाल बोटं उठलेली आठवत आहेत. मी सारखा आरशात बघायचो आणि ती लपवायचो की घरच्यांना कळू नये की मला देसाई सरांनी सटकवलेलं आहे म्हणून. बघा ही घंटी. माझ्या आयुष्यामध्ये जे बोलायला शिकलो म्हणजे स्टेज डेअरिंग, ते मला या शाळेने शिकवलं. 8वी 9वी मध्ये असताना आमचं वादविवाद मंडळ होतं. कवडे सर त्याचे प्रमुख होते आणि त्या वादविवाद मंडळाचा मी कर्तृत्वाने पहिला अध्यक्ष होतो. जुनं सायकलचं स्टँड अजूनही आहे बरं का ते. त्याच्यात त्या मुलं सायकलनी यायची ना, लांब लांबून, फार लांबून यायची. मला आठवते माझा एक वर्ग मित्र होता, फार गरिबी त्यावेळेला, आणि तो केसनवरनं यायचा. अक्षरशः त्याच्या ढुंगणाला चड्डी फाटलेली होती आणि शाळेमध्ये इन करायला लागायचं. त्यावेळेस तो शर्ट बाहेर मागच्या बाजूनी काढायचा आणि पुढं इन करायचा. मला तो प्रसंग आठवतो. आम्ही निंबाळकर सरांना फोन केला आणि योगायोगाने निंबाळकर सर वाघोलीतच होते. त्यांना फोन केल्यानंतर अगदी 10च मिनिटात ते शाळेमध्ये आले आणि पुन्हा एकदा सरांना बघून त्या आठवणी फार मोठ्या प्रमाणात जागृत झाल्या. निंबाळकर सर मी 8वीत असताना माझे वर्ग शिक्षक होते. आजही तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच वात्सल्याने ते शाळेसाठी काम करतात. वास्तविक रिटायर होऊन 10 वर्षापेक्षा जास्ती काळ झालाय, तरी पण शाळेची नाळ अजूनही त्यांनी तोडलेली नाही. शाळेमध्ये सातव हायस्कूलमध्ये माझी सलग 34 वर्ष सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि
खरंच या गोष्टीचा मला आनंद आहे. इथल्या ग्रामस्थांचं प्रेम आणि सर्व गुणी विद्यार्थ्याप्रती शिक्षकांमध्ये असणारा एक रिस्पेक्ट आणि विद्यार्थ्यांचा गुरुबद्दल असणारा एक आदर, त्यामुळे या शाखेमध्ये 34 वर्ष सहकाऱ्यांच्या बरोबर एक उत्तम काम करण्याची संधी मिळाली आणि याचा आनंद आहे. या 34 वर्षाच्या विविध बॅच मधून 10वी 12वीतून बाहेर पडलेले सगळे विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात आणि ही शाळा आजही सामान्य कुटुंबातल्या गोरगरीब मुलांना एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम सातत्यपूर्वक करत आहे. मला अभिमान आहे. 82 साली 1200 विद्यार्थी असणारी शाळा आज 5,500 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि अत्यंत माफक फी मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याचं काम इथले शिक्षक, त्याचप्रमाणे ही शाळा ज्या संस्थेची आहे ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, त्याचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या एका उत्तम सहयोगातून आणि हल्ली माजी विद्यार्थी अनेक प्रकारचं सहकार्य हे या विद्यार्थ्यांना करतात. वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, रोटरी लायन्स सारख्या, त्यांच्या माध्यमातून या विद्यालयामध्ये अगदी चांगल्या प्रकारचं शिक्षण, क्रीडा विभाग असेल, सांस्कृतिक असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचं काम या विद्यालयामध्ये केलं जातं आणि त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारची वेगळी फी न घेता या सामाजिक दातृत्वाच्या भूमिकेतून सर्वांचं सहकार्य घेऊन एक उत्तम विद्यार्थी घडवण्याचं काम या विद्यालयामध्ये होतं. पासून ते 12वी पर्यंत सर्व प्रकारचं चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि एक चांगले नागरिक घडवण्याचं काम हे केलं जातं. यामध्ये निश्चितच इथल्या माजी विद्यार्थ्यांचा, त्याचबरोबर ग्रामस्थांचं एक उत्तम सहकार्य मी असताना मलाही लाभलं आणि आजही आहे. आज मी सेवानिवृत्त होऊन 10 वर्ष झाली, परंतु मला एक आनंद आहे की आज पुन्हा या शाळेकडं पाय वळतात आणि या शाळेला काही करता येईल का हा प्रयत्न असतो. 30-35 वर्ष निघून गेली, मात्र आठवणी या मनातनं काही जायला तयार नाहीत. अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही शाळेचा निरोप घेतला. माहीत नाही शाळा या ठिकाणी पुन्हा काय होणार आहे, परंतु ह्या आठवणी मनाच्या कोपऱ्यातनं कधीच पुसल्या जाणार नाहीत. ते वर्ग, ते वर्गातले बाक, त्या बाकावरती कर्कटकनी कोरलेली नावं, तो फळा, तो पत्रा, जिथं तासनतास वरती आकाशात माझं लक्ष असायचं. नाही विसरू शकत हे वर्ग, नाही विसरू शकत या वर्गातल्या आठवणी, वर्गातले मित्र, वर्ग शिक्षक आणि खूप काही.